महाराष्ट्रातील गटप्रवर्तकांच्या मानधनवाढीबद्दलचा महाराष्ट्र शासनाने मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत तरी त्यांच्या मानधनामध्ये काही वाढ केलेली आहे असं दिसत नाही। आज अर्धा तासापूर्वीच मी राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकाऱ्यांना प्रमुख अधिकाऱ्यांना फोन केला। त्यांनी सांगितलं की दोन्ही प्रस्ताव आम्ही गटप्रवर्तकांनी आशांचे दिलेले होते, परंतु मंत्रिमंडळाने आशांचा ठराव मंजूर केलेला दिसतो आणि गटप्रवर्तकांच्या मध्ये अजून तरी काही केलेलं दिसत नाही असं त्यांनी सांगितलं। याबद्दल आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे। 2019 मध्ये ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये आपण प्रथम संप केला होता त्या संपाची सांगता सांगली जिल्ह्यामध्येच पलूस येथे झाली। मुख्यमंत्री त्यावेळचे देवेंद्र फडणवीस 2019 मध्ये 15 तारीख होती सप्टेंबरची आणि त्या दिवशी मुख्यमंत्र्यांना सुमन पुजारी यांनी निवेदन दिलं आणि मानधनवाढीची मागणी केली। त्यांनी 2000 रुपये वाढ दिली असं घोषित करा असं त्यांनी आम्हाला सांगितलं। हा महाराष्ट्र शासनाचा निर्णय आहे। आम्ही त्यांना सांगितलं की याचा जीआर कधी निघेल, तर मुख्यमंत्र्यांनी तत्परतेने असं सांगितलं की जीआर तुम्हाला अर्धा तासात मिळेल आणि खरोखरच अर्धा तासामध्ये जीआर आम्हाला मिळाला, परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही आणि लगेच निवडणुका लागल्या आत्तासारखंच आणि निवडणुका झाल्यानंतर हा विषय निघाला। त्यावेळेला सुद्धा त्या जीआर मध्ये गटप्रवर्तकांचा समावेश नव्हता, त्यामुळं तो जीआर जो आहे तो दुरुस्त करावा लागला आणि 25 जून 2020 रोजी असा निर्णय झाला की आशांना 2000 रुपये मानधनवाढ आणि गटप्रवर्तकांना 3000 रुपये मानधनवाढीचा निर्णय झाला। म्हणजे जरी शासनाकडून जरी ती चुकून जर एखादी बाब राहिली असेल आणि ती चुकून राहिलेली असेल असं जर त्यांची खात्री झाली तर दुरुस्त व्हायला काहीच वेळ नसतो किंवा दुरुस्त व्हायला काहीच हरकत नसते। तर त्यामुळे आपण त्याच्याबद्दलचा विचार करू, परंतु मला आपल्याला एक दुसऱ्या प्रश्नाकडे लक्ष वेधायचं। आपण जो काल मानधनवाढीचा आशांचा जो 5000 वाढीचा निर्णय झालेला आहे त्याचं या शासनाच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतोय। गटप्रवर्तकांचं नाही तो झालं पाहिजे असंही आम्ही मागणी करतोय। परंतु तिसरं असं आहे की कालच्या मंत्रिमंडळाच्या मीटिंगमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समायोजनाचा निर्णय झालेला आहे आणि तो निर्णय जो आहे तो गटप्रवर्तकांना लागू होतो असं आमचं म्हणणं आहे। का लागू होतो, तर आमचं असं म्हणणं आहे की कंत्राटी कर्मचारी हा गटप्रवर्तक या कंत्राटी कर्मचारीच आहेत। आपल्याला आठवत असेल की 1 नोव्हेंबरला निर्णय झाला, यावेळेला सुद्धा असंच झालं होतं। 1 नोव्हेंबर 2023 रोजी आरोग्यमंत्र्यांनी घोषित केलं की 7000 रुपये आम्ही आशांना मानधनवाढ देतोय आणि 6200 रुपये गटप्रवर्तकांना मानधनवाढ देतोय। ही बाब आपल्याला मान्य नसल्यामुळे आपण संप कंटिन्यू केला परत 8 तारखेपर्यंत 1 तारखेपासूनचा आणि 7000 रुपये सुद्धा जी मानधनवाढ होती जे दुप्पट करायचा निर्णय केलेला होता त्याच्यामध्ये त्या आरोग्यमंत्र्यांच्या हे लक्षात आलं नाही की भारत सरकारची त्यामध्ये 2000 रुपये वाढ आहे आणि म्हणून आता निर्णय करत असताना महाराष्ट्र शासन जी दुप्पट वाढ करते ती त्यांनी 5000 रुपये अशी गृहीत धरलेली आहे आणि गटप्रवर्तकांच्या बद्दल 6200 ही महाराष्ट्र शासनाचीच आहे। तो निर्णय सुद्धा आरोग्यमंत्र्यांनी जाहीर केला होता, परंतु याबद्दल ज्यावेळेला आमदार विद्याताई चव्हाण हे आम्हाला घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट झाली होती, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट झाली होती आणि त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलं की आरोग्यमंत्र्यांना हे निर्णय घेण्याचा अधिकार नाही, ते मुख्यमंत्र्यांना अधिकार आहे आणि तो निर्णय आम्ही लवकरच करू। तर आरोग्यमंत्र्याचा निर्णय 1 नोव्हेंबरचा आज आपल्याला दाखवून काय उपयोग नाही आणि आपला निर्णय अजून झाला पाहिजे, तो दुरुस्त होऊ शकतो असं 2019 मध्ये झालेलं होतं आणि त्याच्याबद्दल गटप्रवर्तकांनी निराश न होता पुढच्या गोष्टी बघितल्या पाहिजेत। तुम्ही आठवा 1 तारखेला आपल्यावर अन्याय केल्यानंतर 3 तारखेला गटप्रवर्तकांनी स्वतःहून कोणत्याही युनियनच्या संमतीशिवाय आरोग्य भवनमध्ये जाऊन आपण ठिय्या आंदोलन केलं आणि त्या ठिय्या आंदोलनामध्ये निर्णय झाला की तुम्ही कंत्राटी आहात त्याच्याबद्दलचा पत्रव्यवहार करायचा आणि त्यानुसार अभियान संचालक श्री धीरज कुमार यांनी गटप्रवर्तक या सुद्धा कंत्राटीच आहेत अशी शिफारस त्यांनी केलेली आहे, केंद्राकडे भारत सरकारकडे पाठवून दिलेली आहे। पण या शिफारसीचा अर्थ असा आहे की ते कधीपासून धरणार आहेत। आमचं असं म्हणणं आहे की धरायचा प्रश्नच नाही। आशांच्या ज्या कामाचे आदेश निघतात 11 महिन्याचे 2 दिवसाचा तांत्रिक ब्रेक देऊन परत त्यांना कामावर घेतलं जातं। हीच प्रक्रिया इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बद्दल सुद्धा केली जाते। त्यांच्या आदेशामध्ये, ऑर्डर्समध्ये, सेवेमध्ये, शर्तीमध्ये कसलाही फरक नाही। त्यामुळे
हे जे आता 3 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जे 27,000 कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांना 30% जागा भरल्या जाणार आहेत. प्रत्यक्षामध्ये रिक्त जागा ज्या आहेत त्या 32,000 आहेत आणि त्याच्यामध्ये सर्व गटप्रवर्तक बसू शकतात. ज्या गटप्रवर्तक महिलांची 10 वर्षे पूर्ण झालेली आहेत त्या गटप्रवर्तकांना त्यांनी त्यांचं समायोजन ताबडतोब केलं पाहिजे. आता हे आम्ही नुसता म्हणत नाही. या महाराष्ट्रामध्ये आमच्या विनयच्या वतीने याबद्दलचं निवेदन आम्ही राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे सहसंचालक श्री सुभाष बोरकर यांना प्रत्यक्ष भेटून आम्ही ते निवेदन दिलेलं आहे. त्याचबरोबर आम्ही ईमेल केलेले आहेत मुख्यमंत्र्यांना आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सचिवांना आणि आरोग्य मंत्र्यांना, आणि त्यांना त्या नुसता ईमेल केलेलं नाही तर गुगल फॉर्म मार्फत आपल्याला ज्या 788 गटप्रवर्तकांनी माहिती पाठवली त्या सर्वांची नावे त्याच्यामध्ये आम्ही नमूद केलेली आहेत. त्याच्यातली स्पेसिफिक आम्ही 10 वर्षे ज्यांची पूर्ण झालेली आहेत त्यांची नावं स्पेसिफिक करून त्यांना दिलेली आहे. आणि त्यामुळे ती प्रक्रिया आम्ही सुरू केलेली आहे. अर्थात मानधनवाढीचा जोश, संप, मागण्या या सगळं सुरू असल्यामुळं ही जी मागणी आहे ती त्याच्याकडे सर्वांनी फारसं लक्ष दिलेलं दिसत नाही, पण आता लक्ष द्यायला पाहिजे. असा अर्थ काढा ना की हे जे काही कंत्राटी कर्मचाऱ्यांचं समायोजन केलं जाणार आहे त्याच्यामध्ये गटप्रवर्तक आहेतच आणि मग त्या गटप्रवर्तकांची सर्व 10 वर्षे ज्यांची झालेली आहे त्यांची तुम्ही नेमणूक करा. ही आता आपली ठोस मागणी आहे आणि त्या मागणीची सुरुवात आम्ही केलेली आहे. एका बाजूने ते मुख्यमंत्र्यांना पाठवलेलं आहे, दुसऱ्या बाजूला सार्वजनिक आरोग्य विभागाला पाठवलेलं आहे, तिसऱ्या बाजूला काही गटप्रवर्तक घेऊन आम्ही संप काळामध्ये सहाय्यक संचालक जे आहेत राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे सुभाष बोरकर यांना निवेदन दिलेलं आहे. आणि आता जी मुंबई उच्च न्यायालयामध्ये ज्याची तारीख काल होती, जी बोर्डावर केस जी आहे ती चालली नाही, परंतु त्या केसमध्ये आमची युनियन रजिस्टर कामगार संघटना आहे, राज्यव्यापी संघटना आहे. महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये आम्ही युनियनचं काम करू शकतो. महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यातल्या आशा असतील, गटप्रवर्तक असतील ते आमचे सभासद होऊ शकतात, त्यांचे आम्ही प्रश्न सोडवू शकतो. त्यामुळं महाराष्ट्रातल्या 788 गटप्रवर्तकांची यादी आम्ही सो मोटो केसमध्ये काल दाखल केलेली आहे. सर्व केलेल्या सगळ्या त्या अपोजिट पार्टीजना मुंबई हायकोर्टने स्वतःची केस घातलेली आहे. त्याच्याबद्दल ही एक प्रक्रिया आम्ही पूर्ण केली. दुसरी प्रक्रिया ही आहे, कोविडच्या काळामध्ये आम्ही एक मुंबई हायकोर्टमध्ये केस केलेली आहे. ती मधल्या काळामध्ये चाललेली नव्हती. ती आता 21 मार्च 2024 बोर्डावर आहे. त्याच्यामध्ये आशा आणि गटप्रवर्तकांना सुद्धा आम्ही शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मागितलेला आहे आणि किमान वेतन मागितलेलं आहे. आमची मागणी आहे 26,000 रुपये किमान वेतन मिळालं पाहिजे. एक लक्षात ठेवा की कोर्टाची लढाई दीर्घ असते, वाट पाहावी लागते आणि वाट पाहत असताना कठीण काळ असतो, त्याच्यातून जावं लागतं. आता महाराष्ट्रामध्ये 2020 साली 40 गावांमधल्या जळगाव जिल्ह्यामधल्या डाटा ऑपरेटर्सनी राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये काम करणाऱ्या मुंबई हायकोर्टमध्ये रिट पिटिशन केलं की त्यांनी सांगितलं की आमची कंत्राटी पद्धतीने 10 वर्षापेक्षा जास्त सेवा झालेली आहे आणि आम्हाला परमनंट करा. हायकोर्टने 22 जून 2022ला त्याचा अंतिम निकाल दिला आणि सरकारला, महाराष्ट्र शासनाला कंडिशन गाठलं की याच्याबद्दल तुम्ही निर्णय करायचा. 23 नोव्हेंबर 2023 पर्यंत त्याचा निर्णय करायचा. शेवटी विधानसभेमध्ये आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी खुलासा केला की होय, आम्ही हायकोर्टच्या निर्णयाची अंमलबजावणी केलेली आहे आणि त्यानुसार आम्ही त्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्या 40 गावच्या डाटा ऑपरेटर्स सर्व 27,000 कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आभार मानले पाहिजेत. त्यांच्यामुळे झालेलं आहे. हायकोर्टने असं सुद्धा सांगितलं की फक्त डाटा ऑपरेटर्स नाहीत तर राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये काम करणारे सगळे कंत्राटी कर्मचारी यांना हे लागू करा. आणि हा मुंबई हायकोर्टचा निकाल गटप्रवर्तकांना लागू होतो असं आमचं म्हणणं आहे. तुम्ही तो निकाल वाचून बघा. त्याचे मी रिट पिटिशन नंबर आता थोड्या वेळात सांगतोय. तर हा एक महत्वाचा निकाल झालेला आहे. त्याला सुद्धा 4 वर्षे कालखंड लागला. दुसरं असं आहे की दुसरी जी केस आहे ती सुद्धा 4 वर्षे चाललेली होती, किंबहुना 17 सालापासून. म्हणजे 7 वर्षे गुजरातच्या एका कामगार संघटनेने, NGOने सुप्रीम कोर्टामध्ये केस केली होती की अंगणवाडी महिलांना कायम कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे, अंगणवाडी महिलांना ग्रॅज्युएटी मिळाली पाहिजे. आणि या मागणीबद्दलचं सुप्रीम कोर्टाचा निकाल तो
तो सुद्धा जून 2022 मध्ये लागला आणि एक अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की अंगणवाडी सेविका मदतनीस या भारत सरकारच्याच कर्मचारी आहेत, आरोग्य कर्मचारी आहेत. त्यांना तुम्हाला नुसता मानधनावर देऊन त्यांचा आमचा काय संबंध आहे सरकारला म्हणता येणार नाही. कारण अंगणवाडी सेविका मदतनीस यांची नेमणूक सरकार करतं, त्यांच्यावर कारवाई करण्याचा उद्योग सरकार करतं, त्यांना पगार देण्याचं काम सरकार करतं. त्यामुळं कर्मचारी म्हणून, शासकीय कर्मचारी म्हणून त्यांचं दायित्व तुम्हाला नाकारता येणार नाही. म्हणून अंगणवाडी सेविका या आपल्या भगिनी आहेत, आशांच्या, गटप्रवर्तकांच्या सर्व सारखंच काम आहे. तेही अभियान आहे, हेही अभियान आहे. तेही आरोग्यविषयक काम करतात, तुम्ही आरोग्यविषयक काम करता, ते लहान मुलांचं काम करतात, तुम्ही एकूण समाजाचं काम करता. तर हे महत्त्वाचा निकाल आहे. याला सुद्धा 4 वर्षे लागली. तर हे जे आहे त्याचे निकालाचे मी आपल्याला नंबर्स सांगतो. आशा वर्कर्स आमच्या युनियनच्या वतीने जी केस दाखल केली आहे, महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटना या राज्यव्यापी रजिस्टर युनियनने जी रिट पिटिशन मुंबई हायकोर्टमध्ये दाखल केलेलं आहे, गायत्री सिंग वकील आणि ॲडव्होकेट सुधा या हे केस चालवतात. तर त्याचा नंबर आहे रिट पिटिशन नंबर 1000/2021 आणि ही केस आता बोर्डावर जी आहे ती आता बोर्डावर 21 मार्चला आहे. दुसरी जी सोमोटो केस बद्दल मी तुम्हाला सांगितलं त्याचा PIL नंबर आहे, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन नंबर 1/2023. त्याच्यानंतर मुंबई हायकोर्टमध्ये जे मी तुम्हाला सांगितलं 40 गावच्या कर्मचाऱ्यांनी केस केली होती, त्याचा नंबर आहे 2461/2022 असा निकाल आहे. त्याचे निकाल लागले 20/6/2022 आणि हा जो निकाल आहे सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे तो 25 एप्रिल 2022 रोजी लागलेला आहे. त्याचा नंबर आहे स्पेशल लीव पिटिशन नंबर 3080/2017 आणि बाकीच्या केसेस आहेत. तर हे जे आहे खरं म्हणजे काही तात्पुरते लढे असतात, काही दीर्घ लढे असतात आणि माझं असं म्हणणं आहे की ह्या निर्णयामध्ये काहीच गटप्रवर्तकांचं झालं नाही. चूक कंत्राटी कर्मचाऱ्यांचं समायोजनाचा निकाल झालेला आहे. आता सगळ्याच कंत्राटी कर्मचाऱ्यांचा झालेला आहे, त्याच्यामध्ये गटप्रवर्तकांचा समावेश आहे, त्यांना नाकारता येणार नाही. आणि त्यामुळे काल जो निर्णय झालेला आहे, जरी गटप्रवर्तक महिलांच्या मानधनाचा निर्णय झालेला नसला तरी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बद्दलचा निर्णय आपल्याला लागू होतो. आपण असा प्रयत्न केलेला आहे, महाराष्ट्र शासनाने निर्णय केलेला नाही. एक लक्षात घ्या, महाराष्ट्र शासनाने आमच्याबरोबर करार केलेला नाही, आमच्याबरोबर तडजोड केलेली नाही. त्यांनी एकतर्फी निर्णय घोषित केलेले आहेत. वास्तविक त्यांनी आमच्याबरोबर संयुक्त कृती समितीबरोबर चर्चा केल्यानंतर त्याच्याबद्दलचा करार करायला पाहिजे होता, तडजोड करायला पाहिजे होती. असं पूर्वीच्या आरोग्य मंत्र्यांनी राजेश टोपेने 2020 मध्ये 2021 मध्ये केलेलं आहे. हे कोण तिस्मार खान नाही म्हणणारे, पण त्यांनी केलं नाही, एकतर्फी जाहीर केलेलं आहे. आणि त्यांनी जर काही आमची संमती घेतली असती तर जरूर आम्ही हा प्रश्न उपस्थित केलेला होता. आणि सगळ्या मुंबईला जे तानाजी सावंत यांच्याबरोबर चर्चेला जे आले होते त्यांनी बघितलेलं आहे की आम्ही गटप्रवर्तकांचा मुद्दा सोडलेला नव्हता आणि तो घेऊन आम्ही चर्चा केलेली होती. त्यामुळे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की जे काही झालेलं आहे त्याच्याबद्दलचा हा निर्णय महत्त्वाचा आहे. आणि आम्ही पहिल्यापासून त्यांना गटप्रवर्तकांची स्वतंत्र नोटीस दिलेली होती, स्वतंत्र निवेदनं महाराष्ट्रभर गटप्रवर्तकांनी सगळ्यांना दिलेली आहेत. त्याच्यामध्ये आपण स्वतंत्र मागणी केलेली आहे. आणि बारीक सारीक गोष्टीबद्दल आपण नंतर निर्णय करू. आरोग्यवर्धनीचे पैसे मिळणार आहेत का नाही याच्याबद्दलची माहिती घेऊन आपण सांगू. अजूनही मंत्रिमंडळामध्ये जर काही प्रस्ताव प्रलंबित असेल तर तो प्रस्ताव मंजूर होऊ शकतो. त्याच्याबद्दल सुद्धा जे डिटेल्स आहेत आपण ते मिळवू आणि त्याच्याबद्दल माहिती सांगू. आता आपली जबाबदारी ही आहे की सर्व महाराष्ट्रातल्या आशा गटप्रवर्तकांनी हे समजून घ्यावं. तुम्ही काम करताय ना, तुम्ही जे आरोग्यविषयक काम करता त्याला सेकंड ओपिनियन घेतलं जातं. किंबहुना तुम्ही जे सगळं सर्व पेशंट तपासता त्यांना 2-3 डॉक्टर्स होतात आणि सेकंड ओपिनियन हे आरोग्यासाठी चांगलं आहे, ते घेतलं जातं. तसं सेकंड ओपिनियन, थर्ड ओपिनियन युनियन्स जे आहेत ते तुम्ही करू शकता. तुम्ही एकाच वेळेला अनेक युनियनचे सभासद होऊ शकता. ही काय मान्यता प्राप्त महाराष्ट्र शासनाने कुठल्या युनियनला मान्यता दिलेली नाही. फक्त आमच्या युनियन रजिस्टर्स आहेत त्यांच्या तुम्ही ज्या युनियनमध्ये आहात ते तपासून बघा त्या खरोखरच रजिस्टर युनियन आहेत का. आम्ही आमच्या पावतीवर, झेंड्यावर सगळ्या ठिकाणी आम्ही
फलकावर नंबर लिहिलेला असतो, आमचा रजिस्टर नंबर आहे म्हणून. तर हे जे आहे त्याच्यामुळे एक लक्षात घ्या की युनियन जे आहे ते तुम्ही चॉईस करू शकता. ही एक राज्यव्यापी युनियन आहे, तुम्ही सभासद व्हावं आमचं, अशी आमची तुम्हाला